या आधुनिक युगामध्ये आपण खूप प्रगती केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण संशोधन आपण अनुभवत आहोत। एआयने तर संपूर्ण जगामध्ये एक औद्योगिक क्रांती घडून आणली आहे। मात्र या पार्श्वभूमीवर आपण एक पोकळी आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवत आहोत आणि ती म्हणजे आज जगामध्ये चांगल्या नेतृत्वाचा अभाव आपल्याला सर्वत्र दिसत आहे। अशा या पार्श्वभूमीवर आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो की लोकांकडे पाहून मला त्यांचा कळवळा येतो, मला त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होते, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची परिस्थिती झालेली आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या गोष्टीवर चिंतन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रेषित कार्यावर पाठवताना त्यांना नेतृत्व करण्यासाठी पाठवत नाही, त्यांना जगावर राज्य करण्यासाठी पाठवत नाही, तर त्यांना जगामध्ये मेंढपाळ म्हणून मेंढरांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचं दैनंदिन जीवनातील सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना पाचारण करतो। आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांचं दुःख ऐकलं आणि इस्रायल लोकांची जी संकटातील परिस्थिती होती, गुलामगिरीची जी परिस्थिती होती, त्यामधून परमेश्वराने त्यांना कसं अलगदपणे बाहेर काढलं आणि त्यांचा सांभाळ करण्यासाठी परमेश्वराने त्यांचं एक राज्य निर्माण केलं आणि त्याद्वारे परमेश्वराने त्यांना त्याच्या प्रेमाचे किंवा दयेचा संदेश दिला। आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करताना सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपल्यासाठी मरण स्वीकारतो तेव्हा आपण सर्वजण चांगली माणसं होती, सुधारलेली माणसं होती, अशी आपली परिस्थिती नव्हती। तर आपण पापी असताना, आपण दुःखी असताना, आपण परमेश्वरापासून दूर गेलेले असताना परमेश्वर आपल्या तारणासाठी, आपल्याबरोबर समेट करण्यासाठी आणि आपला परमेश्वराबरोबरचं जे नातं आहे ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरील मरण स्वीकारतो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत। आपण धर्मगुरू धर्मभगिनी होण्यासाठी, पाचारणासाठी प्रार्थना करावी हे निश्चितच महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर आपल्या प्रत्येकाने मेंढपाळाची भूमिका घ्यावी। आपण चांगलं नेतृत्व या जगाला द्यावं ह्याचीच देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे। आणि ही शिकवण देत असताना प्रभू आपल्याला आठवण करून देतो की कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती केली पाहिजे, कशा प्रकारे आपण जीवनामध्ये सेवाकार्य केलं पाहिजे। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की तुम्ही शांतीचा संदेश घेऊन या जगामध्ये गेले पाहिजेत आणि म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण चिंतन करायचं आहे की आपण कशा प्रकारे प्रभूची सुवार्ता घोषवित आहोत। आपल्या उपस्थितीने आपण विभाजन करण्याचा प्रयत्न करतो, दुरावे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आपण समेट करतो, आपण सलोखा करतो, आपण शांतीचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो। तो संदेश आपण लक्षात ठेवला पाहिजे। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी सुवार्तेची घोषणा करा। देव राज्याची जी संकल्पना प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्याला दिली आहे ती संकल्पना लक्षात घेता आपल्याला दिसून येतं की प्रभूचं राज्य हे समेटाचं, सौख्याचं आणि शांतीचं राज्य होतं। ते न्यायाचं, सत्याचं आणि नीतीचं राज्य होतं। आणि म्हणून आपण सर्वांबरोबर, सर्वांच्यासाठी
प्रयत्न केले पाहिजेत. आणि विशेष करून प्रभू म्हणतो, जे आजारी आहेत, जे दुःखी आहेत, जे एकाकी आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ख्रिस्त सभेमध्ये सेवाकार्य करण्यासाठी जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा ह्या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की परमेश्वर आपल्याला देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी बोलावतो आणि ते राज्य म्हणजेच सर्वांबरोबर संपर्क साधणे, सर्वांच्या भेटीसाठी जाणे आणि परमेश्वर जो आपल्यामध्ये आहे त्या परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेणे. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपलं जीवन ही एक परमेश्वराची आपल्याला भेट आहे. आ लाईफ इज गॉड्स गिफ्ट टू अस. आणि आपल्या जीवनातील सगळ्या गोष्टी आपण ह्यावर जर चिंतन केलं तर आपल्याला दिसून येतं की सर्व गोष्टी हे आपल्याला परमेश्वराकडनं लाभलेली देणग्या आहेत. गॉड जनरसली गिव्ज अस. गॉड जनरसली ब्लेसेस अस. प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराची आपल्याला एक भेट आहे, एक देणगी आहे, एक गिफ्ट आहे. आणि म्हणून ही गिफ्ट आपण आपल्यापुरता मर्यादित ठेवायची नाही, तर आपल्याद्वारे ही गिफ्ट दुसऱ्यांपर्यंत आपल्याला कशी पोचवता येईल त्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलं आहे. हे जे प्रेम आपण परमेश्वराचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो ते आपल्याला दुसऱ्यांना कसं देता येईल, म्हणजेच आपण ह्या प्रेमाचे कसे साधन बनू शकतो त्यासाठी आपण विचार करायचा आहे. परमेश्वर आपल्यावर कृपेचा वर्षाव करतो. परमेश्वराच्या कृपेने आपल्या दैनंदिन जीवनातल्या सगळ्या घडामोडी होत असतात. ही कृपा ही फुकट आपल्याला प्राप्त होते. परमेश्वर आपल्याला सांगतो की ज्याप्रमाणे त्याची कृपा आपल्याला मिळते तसंच आपण दुसऱ्यावर कृपा करावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कॅन वी बिकम ब्लेसिंग्स फॉर अदर्स? कॅन वी बिकम गिफ्ट्स फॉर अदर्स? ह्यावर चिंतन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवण देत आहे. आज प्रभूचं हे मिशन कार्य समजून घेत असताना प्रभू आपल्या प्रत्येकाला जणू काही वैयक्तिकरित्या बोलावत आहे आणि आपल्याला त्याचं देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी, त्याची सुवार्ता घोषविण्यासाठी आणि शांतीचे दूत बनण्यासाठी आपल्याला आमंत्रित करीत आहे. प्रभूचं हे पाचारण आपण सर्वांनी स्वीकारावं आणि जगाला एक चांगलं नेतृत्व लाभावं, समाजामध्ये चांगले नेते तयार व्हावेत म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.